हाय गाईज, सोनोनीज क्रिएटिव्ह फॅमिलीच्या किचनमध्ये तुमचे मनःपूर्वक स्वागत आहे. आज आम्ही बनवणार आहोत मिक्स डाळीचे अप्पे. तर त्यासाठी आपण इथे घेतलेले आहे 1 वाटी रेशनचा तांदूळ, अर्धी वाटी मुगाची डाळ, पाव वाटी हरभऱ्याची डाळ, पाव वाटी मसूर डाळ. आपण यामध्ये एक महत्त्वाचं इन्ग्रेडियंट्स टाकणार आहोत, तो म्हणजे सोयाबीन. या अख्ख्या सोयाबीनच्या बिया आहेत. या बिया टाकल्यामुळे अप्पे छान फुगून येतात. तर त्यामध्येच आपण टाकत आहोत अर्धी वाटी उडदाची डाळ. आम्ही सर्व प्रमाण एकाच वाटीने घेतलेले आहे. आता आपण सर्व डाळी एकत्र करून घेऊ. आता आपण याला 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घेऊ आणि याला रात्रभर भिजवून ठेवू. यामध्ये गरजेपुरतेच पाणी टाकावे, जास्त पाणी टाकायची गरज नाही. आता आपण हे रात्रभर उबदार ठिकाणी ठेवू. तुम्ही बघू शकता तांदूळ आणि डाळ छान भिजलेले आहे. आता आपण हे मिश्रण मिक्सरला लावून घेऊ. आता आपण हे सर्व मिश्रण मिक्सरला लावून घेऊ व छान असं बॅटर तयार करून घेऊ. तुम्ही बघू शकता बॅटरची कन्सिस्टन्सी किती छान झालेली आहे. आता आपण ते एका मोठ्या पातेल्यात काढून घेऊ. तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तुम्ही आमचा व्हिडिओ कुठून पाहत आहात तेही नक्की कमेंट करून सांगा. वाटलेले सर्व वाटण एकाच दिशेने छान फेटून घेऊ. तर आता आपण त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा, मिरची, कोथिंबीर, धनेपूड, लाल तिखट, हळद व मीठ टाकून हे सर्व मिश्रण पुन्हा एकदा छान फेटून घेऊ. यामध्येच 1 चमचा जिरेही टाकायचे आहेत. तुम्हाला आवडत असतील तर तुम्ही यामध्ये आणखी काही वेगळ्या भाज्या घालू शकता. तर तुम्ही बघू शकता आपण यामध्ये सर्व इन्ग्रेडियंट्स टाकलेले आहेत. आता हे मिश्रण छान एकत्र करून घेऊ. तर तुम्ही बघू शकता मिश्रण छान मिक्स करून झालेलं आहे. आता आपण यामध्येच थोडंसं तेल टाकू. यामध्येच आता आपण अगदी पाव चमचा सोडा टाकू आणि चवीनुसार मीठही टाकू. आता आपण हे बॅटर पुन्हा एकदा छान मिक्स करून घेऊ. आता आपण 5 मिनिटं हे मिश्रण बाजूला ठेवू. तोपर्यंत आता आपण ओल्या नारळाची चटणी बनवूया. ओल्या नारळाची चटणी बनवण्यासाठी आपण मूठभर पुदिना, मूठभर कोथिंबीर आणि 4-5 मिरच्या आणि ओला नारळ टाकू व त्यामध्येच चवीनुसार मीठ घालू आणि आता हे मिश्रण मिक्सरला बारीक वाटून घेऊ. पुदिन्याची चटणी लवकर काळी होते, त्यामुळे आपण यामध्ये लिंबू टाकू, ज्यामुळे तिचा रंग हिरवा बराच वेळ राहतो. आता आपण तयार मिश्रणाचे अप्पे तयार करून घेऊ. अप्पे पात्रावर थोडेसे तेल टाकून नेहमीप्रमाणे आपण जसे अप्पे बनवतो तसेच अप्पे आपण बनवून घेऊ. अप्पे पात्रामध्ये पीठ टाकल्यानंतर ते 2 मिनिटं झाकून ठेवू. तर तुम्ही बघू शकता आपले अप्पे किती सहजपणे पात्रातून मोकळे झालेले आहेत. तुम्ही बघू शकता अप्प्यांचा कलर किती छान आलेला आहे. अगदी सोप्या पद्धतीने हे अप्पे बनवले आहेत. तुम्हाला जर आमचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तुम्हीही असे पौष्टिक अप्पे नक्की बनवून बघा. तर झाले आपले अप्पे तयार. शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.